आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण गावातील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमामध्ये घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। आंदोलनकर्त्या भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके दुपारी प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल। महायुतीमध्ये असलो तरी कार्यक्रम घेण्याची मुभा। प्रत्येक पक्ष त्यांचे कार्यक्रम घेतात। आम्ही कार्यक्रमामध्ये महायुतीचा उल्लेख करतोच। भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार यांचं उत्तर। महायुतीच्या एकतेला गालबोट लावणाऱ्यांना ताकीद द्या। पक्षाचा कार्यक्रम असताना निदर्शनाची गरज नव्हती। तटकरे यांची प्रतिक्रिया। तर गैरसमज असल्यास दूर करण्यात येतील, भुजबळांचं वक्तव्य। दादांना काळे झेंडे दाखवले, फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा, अमोल मिटकरी यांची मागणी। जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम, मिटकरी यांचं वक्तव्य। भाजप ज्या पक्षाबरोबर युती करतात त्यांनाच संपवण्याचा घाट बांधतात। भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांवरून अंबादास दानवे यांची टीका। आशा बुचके यांची ही स्टंटबाजी। अजित पवार कोणत्याही जातीपातीचा विचार न करता काम करतात। जनसन्मान यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। अजितदादा येणार आहेत हे पालकत्वाच्या भूमिकेनं आम्हाला कळवलं असतं तर आम्ही देखील स्वागताला हजर राहिलो असतो। एकोप्याचा संदेश गेला असता, प्रवीण दरेकर यांची अजित पवारांच्या यात्रेवर प्रतिक्रिया। अशोक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला प्रताप चिखलीकरांची गैरहजेरी। मला सन्मानानं बोलावलं तर मी जातो, चिखलीकर यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। सुनेत्रा पवार शैक्षणिक संस्थेच्या कमिटीमध्ये असल्यानं बैठकीला उपस्थित।